मित्रांनो, 2026मध्ये नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक असणारे जे कागदपत्रे आहेत याबाबतची माहिती आपले सरकार या सरकारी ऑफिशियल वेबसाईटवर अधिकृतरित्या देण्यात आलेले आहेत. आपले सरकार या वेबसाईटवर आल्यानंतर रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी तक्ता येथे दाखवण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वात प्रथम ओळखीचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणतीही एक कागदपत्र आवश्यक आहे. 1. पासपोर्ट, 2. पॅन कार्ड, 3. आधार कार्ड, 4. मतदान ओळखपत्र, 5. रोजगार हमी जॉब कार्ड, 6. निम शासकीय ओळखपत्र, 7. वाहन चालक परवाना. यापैकी कोणतेही एक कागदपत्र यासाठी आवश्यक. त्यानंतर पत्त्याचा पुरावा, यामध्ये देखील कोणताही एक पुरावा आवश्यक आहे. यामध्ये 1. वीज बिल, 2. भाडे पावती, 3. दूरध्वनी बिल, 4. पाणीपट्टी पावती, 5. मालमत्ता कर पावती. या 5 कागदपत्रापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट्स इथे लागणार. पुढे इतर अनिर्वाह्य कागदपत्रामध्ये पुढील 6 कागदपत्रापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट्स लागू असल्यास आवश्यक. यामध्ये 1. सर्व सदस्यांचे म्हणजे कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड, 2. स्वयंघोषणापत्र, 3. पासपोर्ट साईज फोटो, यामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून कुटुंबातील महिलेचा फोटो द्यायचा आहे. 4. बँक पासबुक, बँक पासबुकची झेरॉक्स जोडायची, कारण रेशन कार्डच्या प्रकारानुसार सबसिडीसाठी इथे आवश्यक. 5. उत्पन्नाचा दाखला, यानुसार तुम्हाला त्या प्रकारचे रेशन कार्ड मिळणार आहे. 6. गॅस कार्ड. हे डॉक्युमेंट्स नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी लागणार आहेत. हे सर्व आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स तयार करून गोळा करून आपले सरकार .mahaonline.gov.in या संकेतस्थळावरून देखील रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. यासंबंधी काही इतर आवश्यक माहिती पाहिजे असल्यास या टोल फ्री नंबरवरती कॉल करू शकता. ऑफलाईन अर्ज तहसील कार्यालयाच्या माध्यमातून देखील यासाठी अर्ज करू शकता. तर या आवश्यक अशा कागदपत्राच्या आधारे तुम्ही सहज नवीन रेशन कार्ड काढू शकता. धन्यवाद.